और मोठा आहे. हॅलो झाला जॉईन माईक चालू करा जरा माईक सगळे जॉईन वगैरे माईक चालू करा दोन्ही बघितले आपण कॉन्व्हर्स थीरम समजलं का समजलं सर समजले कॉन्व्हर्सची मांडणी करायला अवघड जाते मांडणी करायला सुटसुटीत जरा हो चटकन शिकवतात तसं लिहिलं तरी चालतं उदाहरणात आपण काही हो बरं माईक आता म्यूट करा पुढलं उदाहरण बघायचे आपल्याला पूर्ण व्हायला पाहिजे अर्धा तास उरलेला आहे आजचं 6 ते 7 लेक्चर कुणी कुणी बघितलं टीव्ही वरलं एसपीएनचं किंवा बी न्यूजचं बीचं लेक्चर बघितलं का मराठीत असलं तरी सुद्धा बघायचं ते हॅलो बीचं किंवा एसपीएनचं लेक्चर बघितले प्रतीक्षा फॅन काय पालकांना सांगा टीव्ही बघायला सांगितलाय पण तू कधी 6 ते 7 एसपीएन असेल तर 11 ते 12 बी न्यूज असेल तर आणि ते बघा कारण ते मॉडरेटर वगैरे आहेत चांगले शिक्षक आहेत मराठीत शिकवतात आपल्याला समजत नाही म्हणून बघू नका तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे बघा जरा त्यांचा अनुभव जास्त आहे बरं आता तिसरं गणित बघूया तसंच तिसरं सगळे जॉईन झाले हा आता तिसऱ्या गणितात आपण काय करूया लगेच आता गणित भरपूर आहेत वर्षभर त्यामुळे ओळखायचं कसं तर गोल गोल दाखवलंय बघा म्हणजे अँगल बायसेक्टर आहे काय दिलंय काय विचारलंय माहितीकडे जायचं नाही हे अँगल बायसेक्टरचं गणित आहे थोडं लक्षात ठेवायचं मग पहिलं लिहायचं बाय अँगल बायसेक्टर थीरम किंवा प्रॉपर्टी असं लिहायचं पहिलं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनं काय होणार किमती टाकलेल्या आहेत आकृतीवर त्यामुळं बघायची काही गरज नाही आकृतीवर सगळ्या किमती टाकलेल्या आहेत हा mn अपॉन pn इज इक्वल टू mq अपॉन pq असं बाजूला आधी लिहून घ्यायचं ते बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी प्रॉप म्हटलं चालेल किंवा थीरम बाय अँगल बायसेक्टर म्हणजे ओळखायचं आधी गणित कोणत्या प्रॉपर्टीने सोडवायचं आहे ते mn अपॉन pn वर आधी म्हणायचं बाय अँगल बायसेक्टर थीरम इज इक्वल टू mq अपॉन pq आता याच्या खालीच किमती टाकायच्या लगेच आता आपण समोर हा मी समोर टाकतो तुम्ही खाली लिहायचं आहे नाही ते बरोबर नका हा हा पुढे माझी जागा पुढे पुढे सोडवतो तिथं 5/7 5/7 बरोबर काय करायचं 2.5 हे PQ आहे हे PQ अशा खाली किमती भरा द्यायच्या आता PQ फाइंड करायचं एवढं लक्षात आलं आपल्याला वर लिहिलं का अँगल बायसेक्टर थीरम न काय लागतं ज्यावेळी भरपूर प्रॉपर्टी होती त्यावेळी कोणत्या प्रॉपर्टी लक्षात येत नाही पहिलं वर प्रॉपर्टीनं कोणत्या सोडवलं दिलंय आता त्याला मार्क नाही पण ते ओळखलं हे महत्वाचं आहे आता
हे काय करायचं, तितकं गुणाकार 5 गुणिले PQ. एकाच्या खाली एक पायरी द्यायची तुम्ही. मात्र मी आडवं सोडवतोय, तुम्ही 5 गुणिले PQ बरोबर 7 गुणिले 25 2.5. 5 गुणिले PQ बरोबर 7 गुणिले 2.5 गुणिले 70. आता हे खाली सोडवत असताना खाली सोडवत असताना काय करायचं, हा 2 PQ बरोबर PQ डायोसाईड काय असं ठेवा, PQ बरोबर 2.5 गुणिले 7 भागिले 5. पाच पैकी 5 5 25चा भाग जाईल, पण 0.5 होईल बरोबर 0.5 चा भाग गेला 5 न 0.5 गुणिले 7. तसं 0.5 आता हे महत्वाचं, रेषा मारून भाग घालवा देतो. 5 पैकी 5 5 0 0 5 5 25 बरोबर 3.5. 3.5 कसा आला लक्षात आलं, त्यामुळे खाली काय लिहायचं, PQ बरोबर 3.5. PQ बरोबर 3.5 युनिट लिहायचं आणि सगळं सेंटीमीटर दिलं. आता इथं युनिट मध्ये आहे, पण पेपर मध्ये सेंटीमीटर येतं. युनिट नाही, युनिट असं लिहायचं. आणि युनिट दिला असेल सेंटीमीटर सगळं तर सेंटीमीटर एवढं बॉक्स करायचं झालं. समजलं तिसरं गणित. तिसऱ्या गणित कॉन्व्हर्स नाही, हे सरळ प्रॉपर्टीला वापरलं. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी सरळ वापरली. ज्यावेळी 3 किमती दिल्या असतील सरळ वापरायची. 4च्या 4 दिल्या तर पहिल्या गणितात 3 सोडवली ती कॉन्व्हर्स म्हणजे अवघड आहे तो भाग आधी घेतलाय आपण. आता लिहून घेतलं का सगळ्यांनी? लिहून घेतलं. माईक एक जण चालू करा, कोणतरी नवीन आलेला न्यू कमर्स. जुन्याला जरा पाठिंबा ठेवूया. न्यू कमर्स बोला कोणतरी. सिद्धी समजतं का? सिद्धी निकम हो सर. समजलं गणित? एका खाली एक लिहून घेतलं ना? हा हा प्रीतम समजलंय? सत्यजित वही बघणारा आल्यानंतर कशी लिहिल्या? समजलं. वही बघणारा आल्यानंतर कशी लिहिली आहे? तुझी वही बघायची समजते तुला लगेच. हा शरिया, शरिया समजलं का? लोखंडे, श्रेया लोखंडे, श्रेया श्रेया लोखंडे समजला. पुढे जाऊया. चला पुढचं गणित बघू. हा ठीक आहे, थँक्स. प्रतीक्षा सरवळे बघा. हा ठीक आहे. प्रतीक्षा, आपण अँगल बायसेक्टर थीरम तुला शिकवायचा आहे नवीन, मला माहिती आहे. परवा साऊंड काहीतरी गेला होता. पुढे मेजर ऑफ सम अँगल ऑफ फिगर आर गिवन. खाली बघा 4th नंबर गणित लिहून घेतलंय. 4th नंबर बघा. आता इथं काय करायचं बघा. 60 डिग्री अँगल दिले, अँगल 60 दिले तिथं बघा. 60 दिले, त्यामुळे अँगल काय आहे? अँगल इक्वल आहे. आता प्रूव्ह दॅट AP अपॉन PB बघायचं आहे बरोबर AQ अपॉन QC प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा काय करूया, तर कोणत्या कशानं प्रूव्ह करता येईल बघूया. ट्रायंगल, इन ट्रायंगल, बेसिक ट्रायंगल घेऊया ABC. हा पहिल्यांदा घ्यायचा. ABC पूर्ण ट्रायंगल घ्यायचा.
विचारात घ्यायचा. आता हे आपण दाखवलंय आकृती, पण म्हणजे तुमच्या डोक्यात असे सेपरेट सेपरेट ट्रायंगल व्हायला पाहिजे. आता दुसरा ब्ल्यू न दाखवूया. कोणता? वरचा तुकडा घ्यायचा फक्त APQ. या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आणि दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणती टेस्ट दाखवता येते बघायचं. पहिल्यांदा अँगल A दोन्ही ट्रायंगलचा आहे. हा A अँगल, हा ABC चा पण आहे आणि वरचा APQ चा आहे. बाजूला लिहायचं इन ट्रायंगल हा इन ट्रायंगल नाही ABC च्या ABC and in triangle म्हणा तुम्ही and triangle APQ and triangle APQ. चलो खाली काय म्हणायचं ते या खाली म्हणायचं. आता अँगल A अँगल सिंबल घेता येते का? सिंबल येत नाही. बघा तर क्लिअर नाही. अँगल A कॉन्ग्रंट इक्वल मी कॉन्ग्रंट म्हणाले तसं आहे ना. अँगल A असं जायचं. अँगल जरा तितकं लिहा व्यवस्थित तुम्ही. अँगल A. आता रिजन याचं पुढे लिहायचं. काय रिजन देणार? इक्वेशन 1 म्हणूया. 1 म्हणा इक्वेशन 1. चला आता त्याचं रिजन काय कंसात लिहायचं? कॉमन अँगल. बोथ ट्रायंगलचे कॉमन अँगल आहे. कॉमन अँगल हा असं म्हणायचं. आता तसंच खाली अँगल 60-60 चे कोणते आहेत? अँगल APQ 3 अक्षरांनी लिहायला पाहिजे. अँगल APQ कॉन्ग्रंट इक्वल लिहिलं तरी चालतं. कॉन्ग्रंट लिहिलं चालतं. अँगल ABC इक्वेशन 2 आणि याचं रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल UO करस्पॉन्डिंग अँगल. चलो असं रिझन म्हटलं त्याचं. आता इक्वेशन 1 and 2 बाय खाली तिसरी म्हणायचं बाय A डॅश A डॅश टेस्ट. हा या टेस्ट आपण नंतर बघणार आहे, पण इथे गणित आलं म्हणून बघूया. A टेस्ट न ट्रायंगल कोणत्या लेफ्ट साइडला घेतले? APQ घेतला. ट्रायंगल APQ ट्रायंगल अँगल नाही ट्रायंगल 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 सिमिलर चिन्ह. येस सिमिलर 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 तुम्ही फक्त यस सिम्बॉल टाका. हा सर हा ती कोणती टेस्ट आहे? ए टेस्ट म्हणजे टेस्ट कोणती? अँगल अँगल टेस्ट. सिमिलॅरिटी बघणारा सगळ्या टेस्ट बघणार आहे आपण नंतर. जरा मधीच एक गणित आले ते बघूया. लक्षात ना? बाय अँगल अँगल टेस्ट दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर तिसरा आपोआप होतो. त्यामुळे बाय A टेस्ट ही सिमिलॅरिटी मध्ये असते. जशा कॉन्ग्रंटच्या 5 टेस्ट बघितल्या होत्या. 2 कॉन्ग्रंट आहेत. साइड टेस्ट, साइड अँगल टेस्ट, परत अँगल साइड टेस्ट, हायपोटेन्युस साइड टेस्ट ही 4थी. आता इथं फक्त सिमिलॅरिटीला मध्ये ही टेस्ट अशी लिहायची असते की A टेस्ट. जर 2 जोड्या जर एक कॉन्ग्रंट असतील तर आपोआप ते ट्रायंगल सिमिलर होतात. मात्र सिमिलर तिथं सिम्बॉल टाका यस. फक्त कॉन्ग्रंटचं वरचं साइन यस असतं तसं ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC APQ सिमिलर ट्रायंगल ABC. नोट करून घ्या. क्लिअर होणार आहे. हा आता खाली म्हणायचं बाय
बाय CSST बाय C डॉट टाका CSST बाय CSST याचा अर्थ काय बघा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल असा होतो. तर आपण अँगल दाखवले बाय CAST ए टाकायचं CAST करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल लिहा पूर्ण. असा लॉंग फॉर्म होतो. नाही शॉर्ट मध्ये तेच बाय CSST ते पुढे होणार आहेत टेस्ट आपल्याला सगळ्या त्यांची तरी टेस्ट होणार आहे. सिमिलर व्हायचं आहे आपल्याला. एक गणित मध्ये आलेलं आहे बाय CAST न काय झालं प्रूफ AP अपॉन PB. तर ते कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. आता इकडली पण पाहिजे हे प्रूव्ह होतं. हे लिहायचं शेवटी. हे कसं प्रूव्ह झालं तिथं बघा AP पहिली बाजू AP ला आणणार AP तिकडली AB घ्यायची AB. आता AQ घ्यायची AQ अपॉन AC होणार. बाय CAST न काय होणार AP अपॉन AB इज इक्वल टू काय होणार PQ अपॉन BC इज इक्वल टू परत AQ अपॉन AC. AQ अपॉन AC हे प्रूव्ह झाला तिन्ही साईड. AQ अपॉन AC AQ अपॉन QC पाहिजे तिथं. आता हे प्रूव्ह होतं 3 साइडचा रेशो प्रूव्ह होतो. पण आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB करायचं आहे. या प्रतीक्षा या करस्पॉन्डिंग साइड दाखवल्या आपण पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे AP अपॉन PB. मग आता काय प्रूव्ह झालं त्याच्यावर तर हे आपण गणितात नेहमी प्रूव्ह करतो. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे जर ते कॉन्ग्रड असतील तर PQ पॅरलल हे काढून टाका. हे जर असेल तर PQ पॅरलल BC झालं. खाली काय लिहायचं therefore PQ पॅरलल BC कॉन्व्हर्स BPT न PQ पॅरलल BC लिहा खाली. त्या तिन्ही साइड आहेत म्हणून PQ पॅरलल BC PQ दोन रेषा उभ्या म्हणतात पॅरलल BC चालतंय ना पॅरलल BC असं प्रूव्ह झालं. मग PQ पॅरलल BC आलं तर आता बाय BPT लिहा. बाय BPT म्हणजे काय केलं उदाहरणार्थ आपण A टेस्ट न ट्रायंगल दोन सिमिलर दाखवून घेतले. सिमिलर ट्रायंगल असतील तर त्याच्या CAST मांडल्या CSST मांडल्या. CSST मांडल्या. CSST मांडल्यानंतर त्या CSST आहेत म्हणून PQ पॅरलल BC लिहिलं आणि बाय BPT न काय प्रूव्ह केलं आपल्याला पाहिजे ते AP पॅरलल PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूव्ह केलं. समजलं. जरासं गणित फसवा आहे. आपण काय केलं दोन ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर दाखवून घेतले कोणत्या टेस्टनं A टेस्टनं. त्यानंतर
CSST मांडल्या, CSST करा, CSST तिथे CSST. हा काय आदर्शा? हे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स वापरून सुद्धा येते की सर, ते उलट सोपं आहे याच्यापेक्षा. कोणतं? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स 60-60 आहेत ना ते, त्यामुळे डायरेक्ट PQ आणि BC पॅरलल होतात. हा ते एवढं होता. काढतच नाही. हा आदर्शा एक मिनिट, 60-60 होतात तू म्हणतेस ते बरोबर आहे. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट न दोन्ही माझे लेट झाले जरा. आदर्शा जरा माईक चालू कर. हा सर. हा तू म्हणतेस ते बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट न दाखवता येतात ते PQ पॅरलल BC दाखवता येतात, बरोबर आहे. पण आपल्याला त्यासाठी दुसरे अँगल पण Q आणि C दाखवायला पाहिजे. Q आणि C आपल्याकडे नाहीत, त्यामुळे आपण हे लॉंग मेथड वापरली. पण ती करस्पॉन्डिंग दाखवली दोन तरी चालतात ना पॅरलल. हा आता Q आणि बरोबर, तुझं बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट न ती पॅरलल दाखवायची आहे, तेच आपण केलंय. पण त्यासाठी आपण काय दाखवलंय, दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवले. सिमिलर असेल तर त्यांचे P आणि B कॉन्ग्रॅट झाले, Q आणि C कॉन्ग्रॅट झाले. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट न PQ पॅरलल BC दाखवलंय. मी माझ्या पद्धतीने PQ पॅरलल BC आधी दाखवलंय, पण ती तुझ्या पद्धतीने पण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट न चालतंय तसं. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणायला पाहिजे, मात्र PQ पॅरलल BC. कोणत्याही टेस्ट आधी PQ पॅरलल BC दाखवणं महत्वाचं. समजलं का? PQ पॅरलल BC दाखवायचं आणि मग PQ पॅरलल BC दाखवल्यानंतर बाय BPT दाखवू शकतो. लक्षात ना? आदर्शाने सांगितलेलं पण बरोबर आहे. P कॉन्ग्रंट B दिलेला आहे आणि A कॉमन आहे, त्यामुळे तिसरा Q कॉन्ग्रंट C. मध्ये बोलू नका, ज्यांना माईक चालू करायला सांगितलं त्यांना बोलायचं. त्यामुळे कोणत्याही कशाही पद्धतीने जावा, PQ पॅरलल BC दाखवायचं आहे. आपण हे टेस्टच्या साईन दाखवलं. मला टेस्टची सवय काय आहे, तर सिमिलर ट्रायंगलच्या सगळ्या टेस्ट वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही पद्धत. आणि आदर्शाने सांगितलेली 9वीच्या आधारे होत आहे. आपण अँगल करस्पॉन्डिंग टेस्ट झाले तर पॅरलल लाईन दाखवतो, कशीही करून पॅरलल लाईन दाखवायची आणि BPT न ते प्रूव्ह करायचं. समजलं गणित? चौथं समजलं? वैभव दाभाडे समजलं का? वैभव माईकवर चालू कर. आवाज येत नाही बा. वैभव आवाज येत नाही, साऊंड वाढव तुला. बर 5 नंबरचं गणित बघूया. फोनचे चार्जिंग संपत आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. चार्जर कनेक्ट करून घ्या आणि बसा. जवळ बसा, बघत बसायचं आहे. प्लग जवळ बसा, प्लग जवळ नसेल तर बघत उभा राहायचं. जरा 5 मिनिटं गणित होणारी सगळी आता थांबा. झाले 5 गणित बघूया. गॅलेक्सी 7 नेहमी प्रॉब्लेम आहे तुमचा, मागच्या वेळी पण होता. हा पप्पाने आता मोबाईल दिले, काही अँड्रॉइड मोबाईल पण नाही. लक्षात ठेवा, तुमचा अभ्यास पुरा करायला पाहिजे, नुसतं खेळ करत बसू नका. नोट करून घेतलं सगळ्यांनी? एनी मेथड पहिल्यांदा अँगल P कॉन्ग्रंट B दाखवा, अँगल Q कॉन्ग्रंट अँगल C दाखवा आणि इक्वेशन 1 इक्वेशन 2 वरून PQ पॅरलल BC दाखवा. PQ पॅरलल BC दाखवल्याशिवाय BPT आपल्याला वापरता येत नाही, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट BPT वापरायला जा, BPTनच मग ते प्रूव्ह होणार. गणित समजलं? आता कोण ते दोघे एकत्र बसतात मोबाईल. ठीक आहे. 5 नंबरचं गणित बघा. क्लिअर आवाज. 5 नंबर बघा. इन ट्रॅपेझियम इथं सरळ गिवन आहे 3 पॅरलल लाईन. कसं ओळखता येतं? AB पॅरलल PQ पॅरलल DC गिवन आहे, त्यामुळे व्हॅल्यू टाकूया फक्त AP 15. असा आकृती टाका, तुम्ही पुस्तकात टाका, तो प्रेमने वहीत नंतर सुरुवात. चला PD किती? 12. BQ फाइंड करायचे, QC 14 टाका.
क्वेश्चन मार्क फाइंड करायचं टी. मग काय येणार एपी अपॉन पीडी. आधी लिहायचं 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. लिहा काय लिहिणार 3 पॅरलल लाईन लिहू नका 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी असं लिहा. ही प्रॉपर्टी बनाया थिरम आपण प्रूव्ह केला आहे पण सब थिरम आहे. 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी सांगा एपी अपॉन पीडी. एपी अपॉन पीडी वर लिहिलं का कारण 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. हे महत्वाचं आहे कोणत्या प्रॉपर्टीनं कोणतं गणित सॉल्व्ह केलं ते. इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. आता 15 अपॉन 20 तुम्ही एका खाली लिहिलंय 15 अपॉन 20 इज इक्वल टू बी क्यू अपॉन 40. सर आवाज क्लिअर येत नाही. आवाज नाही किंमती भरायला लगेच लिहून घ्या वाईट फक्त. आवाज कमी झाला आता आला का? सर यायला लागलाय. आला का आवाज? आलाय का आवाज? श्रावणी श्रावणी आवाज आला का? येतोय. हा 15/14 गुणिले 14 डायरेक्ट 15 गुणिले 14 भागिले 12. तिरकस गुणाकार करा एक पायरी तुम्ही वाढवा पण डायरेक्ट सोडवायचं. मी डायरेक्ट सोडवतो बी क्यू बरोबर बी क्यू करा बरोबर. हा आणि आता 3 न भागवल्या 3 चौक 12 3 5 15. रेषा मारून भागावा 3 5 15 3 चौक 12. आणि 2 दोन्ही 4 2 साती 14 7 त्रिक 21. सर 17.5 येते. हा 3 चौक 12 3 5 15 घाललं 5 वर आलं आणि मग 2 दोन्ही 4 ते 7 14 35 गेलं 35/2 17.5 बरोबर 35/2 आलं आणि बरोबर 17.5 BQ बरोबर 17.5. समजलं कधी? माईक चालू करा. हो माईक चालू करून सांगा समजलं असेल तरी. आज समजलं सर. समजलं. हो 17.5. समजलं सर. जर सगळं सेंटीमीटरचं जे पेपर मध्ये विचारतात ना तर सेंटीमीटर लिहायचं मग आणि नसेल तर युनिट लिहायचं. बॉक्स करा नंतर नोट करा वहीवर नोट करा. पेन्सिल लिहिला असेल तर नंतर वही कंप्लीट पाहिजे. समजलं? समजलं गणित का? माईक चालू करा. हो हो अरे शाळा भरली तर ती वाटायला पाहिजे. हो 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 समजलं सर. हो काय म्हणजे? माईक चालू करा. सर समजलं. हो सर समजलं की समजलं. सर. श्रावणी समजलं. समजलं? समजलं समजलं सर. श्रावणी बोला. सर समजलं का? फक्त तोंड अडकून बसू नका बोला जरा. हा गॅलेक्सी J5 बोला. समजलं. diamond.
10 मिनिटं राहिलेले आहेत, कुठलं गणित व्हायला पाहिजे. आदर्श समजला? समजलं सर. आवाज ऐकू येत नाही. समजलं सर. बर, एकाखाली एक लिहून घेतलं व्यवस्थित. पुढलं गणित बघूया. 10 मिनिटं राहिले. चला. पाच नंबरचं गणित बघितलं आपण, 3 पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. आता हे गणित 6 नंबरचं गणित कोणत्या सांगा येणार, कोणत्या प्रॉपर्टीने एकाला माईक करून सांगा. श्रावणी सांग, माईक चालू करू. इथं ओळखायचं हे काय आहे, अँगल बायसेक्टर. त्यामुळे बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी म्हणा. by angle bisector property, mn upon np is equal to qm upon qp. mq म्हटलं तर qm म्हटलं तर qm upon qp म्हटलं की जरा एकसारखं वाटतं. हा, 25/40. तुम्ही खाली किंमत घाला, तुम्ही आमच्यासारखं सोडू नका आडवं. 25/40 एकच गुणाकार करायचा आहे, करून तयार ठेवा तुम्ही. बरोबर 14/3 आहे तसं QP. 14/3 एकच गुणाकार सांगा. 25 गुणिले QP करायचं. त्यामुळे QP बरोबर करा 14/40 गुणिले 40 गुणिले 14, 40 गुणिले 14 भागिले 25 बरोबर QP काय असायचा आहे आपल्याला. याला भाग घालवा तुमचं तुम्ही. 22.4. हा कसा घालवायचा, 5 न 5 25 5 लिहायचं. 5/8 वर 8 लिहायचं आणि 5. आणि 5 असं राहील. आता कशाला जाते काय बघा, जात नाही. 14/8 किती होणार, 12.4 येते. 12.4. किती होणार, 14/8 किती तर वाटत 112. 112. 112 येते सर. एकशे 12 भागिले 5 करायचं. असं परत याला भाग आला. 5 एकी 5, 5 दुनी 10 किती होणार, 22.4 येते का उत्तर बघा. QP बरोबर 22.4. 22.4 कसं आलं हे बघण्यासाठी आम्ही दाखवले. ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. हे जरा भाग घालवायला कठीण गेली नाही एवढं. 22.4 डायरेक्ट उत्तर आहे. आता हे सेंटीमीटर मध्ये सगळं सेंटीमीटर आलेलं उत्तर युनिट मध्ये असं सोडवायचं. 6 नंबरचं गणित समजलं. 5 मिनिटं शेवटचे शेवटचे 5 मिनिटं आहेत. 7 फटाफट लिहून घ्या. लिहून घ्या गणित. झालं असेल लिहून झालंय.
सुचेता नाही आली. हो हा नेहा झाले लिहून. वेगवेगळी नाव घेतो जरा, त्यांचीच नाव घ्यायची नाही. मृणाल सरवळे झाले का? मृणाल हो, समजलं? झाले. नवीन आलेले आहे. हा J5 समजलं काय? होय समजलं. समजलंय. चला पुढे पुढचं गणित बघूया. 5 मिनिटं उरलेलं आपलं 7 नंबरचं गणित. आता कसं येणार सांगा. या सुद्धा 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी असं म्हणा. 3 पॅरलल लाईन किंवा AB पॅरलल CD पॅरलल EF. सो 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी असं म्हणायचं. आणि BD अपॉन DF काय लिहायचं? BD अपॉन DF इज इक्वल टू किमती टाकलेल्या आहेत. किमती टाकत बसायची काय गरज नाही. आकृती व्हायची AC अपॉन C. वर काय म्हणायचं आधी? 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. आधी कोणत्या प्रॉपर्टीने ते ओळखायचं हे फार महत्वाचं आहे. कोणत्या प्रॉपर्टीचं वाक्य लिहिलं बरोबर. आता काय टाकणार? 8/4 टाका किमती. 8/4 या भरलेल्या किमती आहेत त्या टाकायच्या आहेत आकृती दिलेल्या. त्या आकृती देत नाही ना आपण टाकायला लागतात. बरोबर 12/x 12/c टाका. अच्छा C तितकंच होणार. एक पायरी वाढवा तुम्ही. 8 गुणिले CE बरोबर 12 गुणिले 4. त्यामुळे CE बरोबर 12 गुणिले 4 6. येऊन घ्या पटपट. टाइम संपत जाईल. बोलायला जरा टाइम शिल्लक राहिला. 4 भागिले 8. भाग कसा करणार? 4 1 1 4 4 1 1 4 4 1 1 4 4 2 8 2 2 1 2 2 12 तर किती येतात? 6. CE बरोबर 6 1 आलं का? भाग आलेला समजला? माईक चालू करा. झालेच मला वाटतं. काय आठवणीत आहे पुढे? हो समजलं सर. आठवणीत आहे. मग बघूया आपण. समजलं. लिहून झालंय? हा नोट करून घ्या. हे नोट करून घ्या. कोणत्या प्रॉपर्टीने सोडलं? 6वं गणित समजलं, सर. 7वं 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टीने सोडवलं. नोट केलं. आता कुठलं गणित बघायचं लगेच? यश कानपुडे एकच गणित आहे. तुझी शंका आहे काय? काढायचं सर. हा त्याच्या पुढचं गणित पटकन. हा माईक चालू करा. सर ते गणिताचं कुठलं माहिती गणित पडलं, आहे? त्याचं AE फाईंड करायचं. आठवत तुम्ही सोडवायचं आहे गणित. कसं सोडवायचं बघा. 8वं LT काढायचं अँगल बायसेक्टरनं. LT तुम्ही सोडवायचं आहे. LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. या किमती दिल्या त्या घालवा आणि LT घालवा. आता 9वं गणित मी सांगतो फक्त. 9वं गणित कसं सोडवायचं? तर किमती काय दिल्या अँगल सोडवायचं. AB इज इक्वल टू करायला पाहिजे की. DC करायचं. X अपॉन सर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मी नंतर सांगतो वाटल्यास तुम्हाला. नव्हे X गणित ठेवा. माईक तुम्ही चालू करा. फक्त माझ्याशी बोला. माईक चालू करा. कसं सोडवायचं बघा. AB अपॉन BC X अपॉन X अधिक 5 आणि X वजा 2 अपॉन X अधिक 2. आता तिरकस गुणाकाराने ज्यावेळी सोडवत जातात त्यावेळी x वर्ग दोन्ही बाजूला येतं. दोन्ही बाजूला x वर्ग येतं ते निघून जात आणि त्यामुळे उरलेलं समीकरण सोडवायचं. हे गणित 9व्याचा प्रयत्न करा तुम्ही. आता